काय करलोय रे? काडी काडी कुठे काडी आण. काडी आणे बाबा लवकर. हो लय गार लागत रे. वातावरण गार झाले सगळं वातावरण गार झालंय. आपलं वातावरण गार गार झालंय. अरे गरम करा रे पटकन. गरम झालं का? त्याच्या पालिकेचं वातावरणच गार झालंय राव. काय गार झालं काही बी कोणकडे नाही चाललंय. याचं काढितय ते त्याचं काढितय. अरे ते आहे पण अरे आपल्याला जे माहित नव्हतं ते बी माहित व्हायला लागलं आता. एवढे एवढे कोटी मंजूर झाले. तेवढे कुठे मंजूर झाले? लाखातच खर्च केले. त्यांचे कोटी कोटीच्या गप्पा आपल्या ह्या शिवकोटीच्या गप्पा. काय आपले गरीब आपलं काय माणसं आपण. आपलं आहे योग्य अशी कागद कुगद आणि काड्या कुड्यात. अरे त्यांचे कितीतरी हजारोत लाख होत शिवकोटी आहेत. पण ऐक ना भारत, ते एवढं लाखोच कोटीचे काम केले हा आणि ते दिसत येत का? तेच ना. ते बाबा अय पोरांनो काय चाललंय? या मामा शेकायला. लईच गारटलंय रे बाबा. गारटलंय. गारटली. या बसा इथं बसा इकडे या. अरे बाबा तिकडे हे लागत आहे ना. इथं या माझ्यापाशी या. बर बर बोल बोल बोल. हा काय म्हणतो? काय कस काय? हा ते चाललंय तुमचं लई कोटी कोटी धरली 100 कोटी. अरे लईच वातावरण गारटलं होतं. म्हणलं गरम करावं तर पण जे जे आपल्याला माहित नाही ना ते आता यांच्या व्हिडिओ मुळे माहित व्हायला लागलं. कुणी इकडे काय खड्डे केले तर कुणी काय केलंय जे माहितीच नव्हतं असं उलगडायला पाहिजे. अरे पण एक विचार करा पोरांनो, ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्यासारख्या सर्वसामान्य जे जे मिळायला पाहिजे ते आहे का तुम्हाला माहिती? काय सांगू तुम्हाला. हे घरपट्टी भरितो. हा त्या घरपट्टीत हे का अग्निशामकची फी, झाडाची फी, त्या गटरीची फी, हा म्हणजे त्या रस्त्याची fee, बांधकामाचा परवाना जरी आणायला गेलो त्याची बी ते ना गटरीचे पैसे काढून घेते सगळे काढून घेते हा. आणि तेवढ्या सुविधा भेटत नाही ना. अहो, पाणी पट्टी भरितो 15-15 दिवसाला पाणी आहे आणि गडूळ छार निसत. मग सगळे पाईपलाईन फुटली ना पाण्याची. भले इकडून तिकडून 1000 लिटर पाणी सोडलं का निम पाणी तिकडच वाहून जातंय. लय बेकार हाल चालू. याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. नगरपालिकेत जर काही कामाला गेलो ना तर कोणी लक्ष देत नाही. करतो अरे. यांच्या नुसत्या कोटीच्या गप्पा. हे आपले किरकोळ कारकोळ काम होते का? अरे आपल्या शेकोटीच्या. पण यांनी हे काम दाखवायला पाहिजे ना. लोकायला किती त्रास होतो 5 वर्ष. यांचे नुसते हे उघड उघड मोठाले ठोक ठोक काम दाखवते. बारीक सारीक चिल्लर काम कोणी करायची? अरे अरे याच्यासाठी मी काय सांगतोय, प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. नगरपालिकेच्या ऑफिस मध्ये गेलो आपण जर काही काम सांगितले काम होत नाहीत आणि आता यांचे हे अंधारातले उजेडात यायला लागले तर अंधारातले हे त्याच काढते तेच काढते. अरे पण याच्यासाठी आहे ना आपला विचार करा ना. त्यांचंच चालू आहे नुसतं. याच्यासाठी आहे ना आपल्या डोळ्याला पाणी आलंय शिकुटीमुळं. अवघड तिकडे हजारो कोटी आणि आपली शेकोटी. लाकडाची शेकोटी. अरे मग या शेकोटी पैसेच का पाहण्याच्या याच्यासाठी आहे ना आता आपल्याला मतदान करायचंय 20 तारखेला. प्रत्येकाने मतदान करा पण मतदान करताना जागरूकपणे मतदान करा. जागरूक म्हणजे 5 वर्ष आपण किती काळा श्वासल्यात याची जाणीव ठेवून मतदान करा. घेऊन बटन दाबायचे. नाही तर मग आलाय मालन दाबा बटन 5 वर्ष बॉम्बला. मग उपयोग अरे काय? आज खायला भेटन, एक दिवस खायला भेटन पण पुढं काय? त्याच्यामुळं योग्य उमेदवारालाच मत द्यायचं जो आपले काम करी. याच्यासाठी सांगतो बाबा हो, कुणाच्याही धाकदडपशाहीला अजिबात बळी न पडता, व्यर्थ प्रलोभनाला बळी न पडता आपण प्रत्येकानं जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकानं मतदान करा. मतदान करा हाच तुमचा अधिकार आहे. अहो तुमच्या मताला जेवढी किंमत आहे जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला, आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत माणसाच्याही मताला तेवढी किंमत आहे. म्हणून तुमच्या मताचा योग्य तो वापर करा आणि मतदान कराच.